मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? भारतात एक असं शहर आहे जिथे दररोज हजारो शिवलिंग बनवले जातात आणि नंतर नर्मदा नदीत विसर्जित केले जातात. इतकंच नाही, तर या शहरातून एका महान राणीने 28 वर्ष राज्य केले आणि भारतातील अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण केले. हेच आहे मध्य प्रदेशातील सुंदर आणि ऐतिहासिक शहर महेश्वर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महेश्वर किल्ला, नर्मदेचे घाट, प्राचीन मंदिरे आणि या शहरामागचा रोचक इतिहास. महेश्वर शहरात प्रवेश करताच तुम्हाला एक बोर्ड दिसतो, ज्यावर लिहिलेलं असतं, माँ अहिल्या की पवित्र नगरी में आपका स्वागत है. तर चला आपण एक्सप्लोर करूया नर्मदेच्या काठी वसलेलं हे सुंदर शहर महेश्वर. महेश्वरला पोहोचण्यासाठी जवळचे मोठे शहर आहे इंदोर. इंदोर पासून महेश्वर सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे. कारने साधारण 2 ते 2.5 तास लागतात. पुणे ते महेश्वर हे अंतर साधारण 560 किलोमीटर आहे. पुण्याहून तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईटने आधी इंदोरला पोहोचू शकता आणि तिथून बाय रोड महेश्वरला येऊ शकता. महेश्वरला प्राचीन काळात माहिष्मती असे नाव होते. या शहराला खरी ओळख मिळाली ती महान शासक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. पुढे 11 डिसेंबर 1767 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी जवळपास 28 वर्षे राज्य केलं. त्यांच्या काळात भारतभरातील अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यात आले. काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माणही अहिल्याबाई होळकरांनी 1786 साली केले. आता आपण आलो आहोत प्रसिद्ध महेश्वर फोर्टमध्ये. नर्मदा नदीच्या काठावर उभा असलेला हा किल्ला अतिशय सुंदर दिसतो. किल्ल्यातच आहे अहिल्याबाई होळकर राजवाडा, जिथून अहिल्याबाई होळकरांनी राज्यकारभार चालवला. इथे त्यांची राजगादी, शस्त्रास्त्र आणि त्या काळातील अनेक ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. असं सांगितलं जातं की त्या कोणताही निर्णय देण्याआधी भगवान शिवाचे स्मरण करत असत. महेश्वरमध्ये एक अतिशय अनोखी परंपरा आहे. येथे दररोज सुमारे 11,000 छोटे शिवलिंग बनवले जातात आणि नंतर त्यांचे विसर्जन नर्मदा नदीमध्ये केले जाते. अहिल्याबाईंच्या काळात तर दररोज 1.25 लाख शिवलिंग तयार केले जात असल्याचं सांगितलं जातं. महेश्वरची आणखी एक खास ओळख म्हणजे महेश्वर साडी. अहिल्याबाई होळकरांनी लोकांना रोजगार मिळावा म्हणून देशभरातून बुनकरांना येथे बोलवले. या साड्या कॉटन आणि सिल्कच्या मिश्रणातून बनतात. एका साडीला साधारण 3 ते 8 दिवस लागतात. आज या साड्या भारताबरोबरच परदेशातही प्रसिद्ध आहेत. हे आहे अहिल्येश्वर मंदिर. महेश्वर किल्ल्याच्या आत असलेले अहिल्येश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे. मराठा शैलीतील सुंदर नक्षीकाम, खांबांवर कोरलेले विष्णूचे दशावतार आणि समोर असलेली नंदीची मूर्ती यामुळे हे मंदिर महेश्वरमधील एक अतिशय खास ठिकाण बनते. महेश्वर शहराचा इतिहास सांगायचा झाला तर सर्वात आधी नाव घ्यावं लागेल महान राणी अहिल्याबाई होळकर यांचं. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. असं सांगितलं जातं की एकदा मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना मंदिरात पूजा करताना पाहिलं आणि त्यांच्या साधेपणाने प्रभावित होऊन त्यांचा विवाह आपल्या मुलाशी म्हणजे खंडेराव होळकर यांच्याशी लावून दिला. पण पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक मोठी संकट आली. 1754 साली युद्धात त्यांचा पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला
यानंतर काही वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले आणि थोड्याच काळात त्यांचा मुलगा मालेराव याचाही मृत्यू झाला. या सर्व संकटांनंतर 1767 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः राज्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी जवळपास 28 वर्षे अत्यंत न्यायी आणि प्रजाहितदक्ष राज्य केले. त्यांच्या काळात त्यांनी भारतभर अनेक मंदिरांचे बांधकाम आणि पुनर्निर्माण केले. त्यामध्ये प्रमुख आहेत वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर. त्यांनी फक्त धार्मिक कामेच केली नाहीत, तर रस्ते, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि प्रवाशांसाठी विश्रांतीगृहे अशा अनेक सुविधा संपूर्ण भारतात उभारल्या. सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांनी इंदोरची राजधानी महेश्वरला हलवली आणि इथूनच राज्यकारभार चालवला. त्यांचा शेवट 13 ऑगस्ट 1795 रोजी महेश्वरमध्ये झाला आणि आजही त्यांची स्मृती येथे जपली जाते. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर लगेच दिसतो सुंदर अहिल्या घाट. हा घाट जवळपास 1 किलोमीटर लांबीचा आहे आणि येथून नर्मदा नदीचा नजारा अप्रतिम दिसतो. याच ठिकाणी 13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याबाई होळकर यांचे अंतिम संस्कार झाले होते. महेश्वरचे घाट इतके सुंदर आहेत की येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे, जसं की दबंग, मणिकर्णिका. येथील घाटांवर तुम्हाला बोटिंगची सुविधाही मिळते. महेश्वर पासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर एक सुंदर ठिकाण आहे, ज्याला म्हणतात सहस्त्रधारा. नर्मदा नदीचे अनेक प्रवाह येथे दिसतात, म्हणून या ठिकाणाला सहस्त्रधारा असे नाव पडले आहे.
तर मित्रांनो, इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेले महेश्वर नक्कीच एकदा भेट द्यायचे ठिकाण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.